हा, पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये मला स्वतः मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री आमचे मकरंदाबा पाटील आहेत. त्यामध्ये काही प्रश्न असतील का प्रश्न सोडवणं हे आमचं काम आहे. प्रश्न सोडवले गेले नसतील तर त्याबद्दल मागणी करणं, त्याबद्दल निवेदन देणं हे त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांचं काम आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की त्याच्या संदर्भात मी आता अधिवेशन सगळं संपल्यावर वेळ पडली तर सातारमध्ये येऊन किंवा मुंबईमध्ये ह्या संदर्भातली बैठक किंवा पुण्यामध्ये पण विभागीय कार्यालयामध्ये त्याच्यामध्ये काहींना व्हीसीवर घेईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर, त्याच्यात मंत्री महोदयांना पण हजर ठेवील. ज्यांचं कुणाचं काही म्हणणं असेल, कोयना धरणग्रस्तांचं म्हणणं आहे असं थोडंसं कानावर आलेलं आहे, त्याही बद्दल त्यांनाही विश्वासात घेईल आणि कुठं काही राहिलेलं असेल तर त्याला न्याय देण्याचा प्रयत्न निश्चितपणे आम्ही महायुतीचं सरकार करू, नंबर एक. आणि दुसरं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पत्री सरकार म्हणून ज्यांची ओळख होती ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या संदर्भामध्ये देखील त्यांचा 1900चा जन्म आहे आणि त्यांच्या 125 वर्ष पूर्ण झालेली आहे. म्हणजे रौप्य शतक असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि त्या संदर्भामध्ये जे काम नाना पाटलांच्या एकंदरीत त्यांच्या स्मारकाच्या बाबतीमध्ये व्हायला पाहिजे होतं ते तशा पद्धतीनं झालं नाही. त्यामध्ये पण मी लक्ष घातलेलं आहे. निश्चितपणे क्रांतिसिंह नाना पाटलांच्या बद्दल एक अभिमान असणारा मोठा समाज आपल्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळं त्यांना सगळ्यांना एक समाधान वाटेल अशा प्रकारचा निर्णय सरकारकडनं, महायुतीच्या सरकारकडनं निश्चितपणे केला जाईल. घरभरणी करताना धरणग्रस्तांचं अगोदर पुनर्वसन करणं गरजेचं होतं, मात्र त्या कुठलं धरण, वांग मराठवाडी त्या धरणग्रस्तांच्यावर गुन्हे दाखल केले असं त्यांचं म्हणणं आहे की कायदा मोडणाऱ्यांना. मी तुम्हाला सांगतो ना, जर काही झालेलं असेल, आमच्याकडनं काही प्रशासनाकडनं चूक झालेली असेल ते दुरुस्त करू. काही मला समजून घेतलं पाहिजे. माझा नेहमीच पॉझिटिव्ह विचार राहिलेला आहे. आज स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले हयात नाहीयेत, परंतु मला आठवतं उरमडीच्या बाबतीमध्ये अशाच प्रकारचे काही प्रश्न निर्माण झालेले होते. त्यावेळेसच्या पत्रकार मित्रांना विचारा, मी सकाळी 7ला धरणावर गेलेलो होतो आणि 7ला आम्ही तिथं काही निर्णय घेतलेले होते आणि त्याच्यातनं प्रश्न सोडवणं हे आमचं काम आहे आणि त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि ते सोडवण्याच्या करता कुठंही आमच्याकडनं हलगर्जीपणा केला जाणार नाही. हे मी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्यामार्फत महाराष्ट्राला सांगू इच्छितो आणि त्या घटकांना पण ज्यांचे काही प्रश्न असतील त्यांनाही सांगू इच्छितो.